आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही। गोगावले यांच्याकडून एकनाथ शिंदेंची भेट। अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार करून मला सुरुवातीला पालकमंत्रीपद द्यावं, गोगावलेंची मागणी। ठाकरेंकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव फायनल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ मिळणार। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणीची तारीख पुन्हा एकदा लांबणीवर। कागदपत्र सादर करण्याचे कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश। सुप्रिया सुळे यांच्याकडून भोर एसटी बस स्थानकातील सुरक्षेची पाहणी। सुप्रिया सुळेंनी प्रवाशांसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। चंद्रपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। विलास विखार, डॉक्टर सतीश कावळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश। विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का। पुण्याच्या मुळशीमधील ताम्हिणी घाटामध्ये एसटी बस आणि कारचा अपघात। कार चालकाचं नियंत्रण सुटून एसटीला धडक। अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। अकोल्यामध्ये अबू आझमीन विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। समाजवादी कार्यकर्त्यांकडून आझमीन विरोधातील पोस्टर काढण्याचा प्रयत्न। दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आमने-सामने। पुण्याच्या कात्रजमध्ये इलेक्ट्रिकल बाईकच्या कंपनीला आग। आगीमध्ये 150 पेक्षा जास्त गाड्या जळून खाक। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न।